आणि यानंतर आपण थेट जाऊयात संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघामधील कार्यकर्ते हे संजय राऊत यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय। आता नहीं आता ये नहीं करते ये तर ही दृश्य आपण पाहतोय संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघामधील काही कार्यकर्ते हे संजय राऊत यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। नुकतीच संजय राऊत यांनी संजय दिना पाटील यांच्या विरोधामध्ये तक्रार देखील दिलेली आहे आणि त्यानंतर संजय दिना पाटलांचे कार्यकर्ते हे राऊतांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्यामुळे संजय राऊत आणि या कार्यकर्त्यांमध्ये नेमकी आता काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। मुंबईचे पोलीस आयुक्त यांना तक्रारीचं पत्र हे संजय राऊतांनी लिहिलेलं आहे। पण राऊत साहेब एवढे शिवसैनिक जे तिकडे भेटणार शिवसेनेची भाषा बाळासाहेब भाऊ जे काय बोलला आता नाही पण हे आता कसं काय तुम्ही करताय भाऊ आता जे बोलवता खाजगी काही नाही कसं काय बोलवलं काय ते बघा शिवसैनिक आलेले आहेत। अरे भाऊ काय ते खाजगी गोष्ट ते तुम्ही नाही ते पहिलं काढायचं हो येस ते पहिलं काढायचं बघा म्हणून चिडतात ना पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियावर लोक त्यासाठी राज ठाकरे त्यासाठी तो खाजगी बोलतो आता काय तो खाजगी गोष्ट सांगतो काय आणि हे लाईव्ह चाललंय काय तुमचं विश्वास ठेवायचा हे पण लाईव्ह जाऊ द्या। येस येस लाईव्ह सुरू आहे। पण राऊत साहेब एवढे शिवसैनिक जे नंतर बघेल तिकडे भेटणार मी या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्यासोबत आहेत। अक्षय, ईशान्य मुंबईमधील पदाधिकारी संजय राऊतांच्या भेटीसाठी आलेले आहेत, नेमकं काय कारण आहे, काय चर्चा होतीये? आपल्याला माहिती आहे की संजय दिना पाटील हे ईशान्य मुंबईतले खासदार होते आणि त्यांनी अनेक आरोप केलेले होते। नाव न घेता त्यांनी सुनील राऊत यांच्यावर आरोप केले होते। त्याचबरोबर जे विभाग प्रमुख आहेत रमेश कोरगावकर माजी आमदार त्यांच्यावर त्यांनी आरोप केलेले होते आणि त्यामुळेच या आरोपांनंतरच संजय पाटील यांनी आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं होतं। त्यामुळे हे सर्व कार्यकर्ते सोबत रमेश कोरगावकर आणि सुनील राऊत हे सगळेजण जे आहेत विभाग प्रमुख शाखा प्रमुख सगळेजण आज संजय राऊत यांच्या भेटीला आलेले आहेत आणि या भेटी दरम्यान नेमकं संजय पाटील यांनी पक्ष सोडल्याच्या नंतर आता पुढची संघटना किंवा पुढच्या तयारीला कशा प्रकारे लागायचं आहे, त्याचबरोबर या बैठकीमध्ये आता संघटनेच्या साठी त्यांनी जे आरोप केलेले होते संघटनेवर किंवा विभाग प्रमुखांवर त्या संदर्भात देखील चर्चा जी आहे ती संजय राऊत यांच्यासोबत जी आहे ती केली जाते आहे आणि त्यामुळेच आज सगळे शाखा प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील त्यांच्याबरोबरच उपशाखा प्रमुख उपविभाग प्रमुख हे सगळेजण आज संजय राऊत यांच्या भेटीला सकाळीच आलेले आहेत। थोड्याच वेळ संजय राऊत हे देखील स्वतःच बोलणार आहेत, या संदर्भात बोलतील, प्रतिक्रिया देतील। मात्र संघटनेची दिशा काय असेल ईशान्य मुंबईतली या संदर्भात विचारपूस करण्यासाठी सध्या हे सगळे कार्यकर्ते आल्याचे आपल्याला दिसून येत आहे। आकांक्षा, अगदी ईशान्य मुंबई मतदारसंघ आणि एकूणातच संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने संजय राऊतांकडून हे प्रयत्न सुरू आहेत। उद्धव ठाकरेंनी देखील या मतदारसंघाला खरं तर अक्षय भेट दिलेली आहे आणि त्यानंतर दुसरीकडे संजय राऊतांनी संजय दिना पाटील यांच्या विरोधामध्ये तक्रार दिलेली आहे। मुंबईच्या पोलीस आयुक्तांना त्यांनी पत्र देखील लिहिलंय। अक्षय, नक्कीच आकांक्षा आणि याच संदर्भातली ही बैठक आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की थोड्या दिवसांपूर्वी ज्या दिवशी प्रवेश झाला
त्या दिवशी देखील संजय दिना पाटील यांनी उघड धमकी दिली होती. एबीपी मनाशी बोलतानाच त्यांनी धमकी दिलेली होती की कशा प्रकारे तुम्हाला लाईफ इन्शुरन्स काढावा लागेल किंवा बंदुकीची भाषा देखील त्यांनी केलेली होती. त्याच्यामुळे या सगळ्या संदर्भात एक तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे आणि हीच तक्रार जी आहे ती सध्या दाखल केल्याच्या नंतर हे सगळे कार्यकर्ते आपल्याला भेटायला आलेले आहेत. अनेक वक्तव्य जी संजय दिना पाटील यांच्याकडून करण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी देखील त्या वक्तव्यांना प्रत्युत्तर दिलेलं होतं. भांडूपमध्येच दोन्ही नेते जे आहेत ते राहतात.